काळजी वाटत होती। त्यांनी मला असं सांगितलं की ते तर इथे येऊ शकत नाही, म्हणून मी चालेल तुम्ही कसे आहात ते बघायला। हे दीपांजली, आम्ही चुकलो, पण आता तू रडणं थांबव बघ प्लीज, आमच्यासाठी तू तरी समजाव नाही ना। दीपांजली, मला सांग, तुला भूक लागली असेल ना, काय खाणार तू सांग? दादांच्या बोलण्यानेच पोट भरलं माझं। आम्ही सॉरी म्हटलंय ना, पाहिजे तर कान पकडून तुझ्या समोर उठा बशा काढू का आता? मात चढलाय त्याला, त्याला प्रेमाने आम्ही खांद्यावर हात काय ठेवू दिला, डोक्यावरच चढून बसला था। त्याचा माज आता कसं काय खाली उतरवायचा? आपली सगळी सिक्रेट्स त्याच्याकडे आहेत, त्यात तो पत्रकार काही करू शकतो। डॅड जर तो काय बोलला ना तर आपला सगळा खेळ संपेल। तो फक्त पैसे वाढवून मागतोय ना, देऊयात ना आपण त्याला। देऊयात काय देऊयात? राजबीर तो सरळ सरळ ब्लॅकमेल करतोय आपल्याला। आज पैसे वाढवून मागतोय, उद्या आणखी काही मागेल। काय जन्मभर त्याच्या मागण्या पूर्ण करत बसायच्या आम्ही? डॅड पुढचं पुढे बघून घेऊ। आता तरी त्यांनी आपल्या प्लॅन प्रमाणे राधिका आणि दुष्यंतचे फोटो काढून बातमी दिली ना, पुढे जर का तो ब्लॅकमेल करायला लागला तर त्याचं काय करायचं हे आम्ही बघून घेऊ। डॅड यांनी आपलं बोलणं ऐकलंय, आता याचं तोंड बंद कसं करायचं ते आम्ही बघून घेऊ। दादा हे घ्या, देवेंद्र दादांनी पाठवलं। काय यार? माहित नाही दादा। वहिनी येते मी, बाय दादा। ओके बाय। नीट जा। बघितलंस, भीक पाठवली आमच्यासाठी, भीक। आम्ही बेरोजगार झालोत, आमच्याकडे काम नाही, म्हणून ही भीक पाठवली देवेंद्र राजेंनी। तर मी म्हटलंच होतं, दीपांजली विनाकारण आलेली नाहीये। अहो, त्याच्यात त्या बिचारीचा काय दोष? देवेंद्र भाऊजींना आपली काळजी वाटली असेल, आपण कुठे आहोत, कुठल्या परिस्थितीत राहतोय, या सगळ्याचा विचार करून त्यांना मदत करावीशी वाटली असेल। म्हणजे तुझं काय म्हणणं आहे, आपण ही मदत स्वीकारायची? इतके लाचार झालोत आपण? एक मिनिट, असं नाही म्हणायचंय मला। मला एवढंच म्हणायचंय की हे पैसे पाठवण्यामागची देवेंद्र भाऊजींची भावना समजून घेतली पाहिजे आपण। हे बघा, आपण हे पैसे त्यांना परत देऊ, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे। तर तुम्ही चिडचिड करू नका। चिडचिड करू नका म्हणजे काय म्हणतेस तू राधिका? देवेंद्र राजे काय समजतात काय स्वतःला? आम्ही त्यांच्या मेहरबानीवर जगू? ते काय नाही, आत्ताच्या आत्ता हे पैसे त्यांना परत नेऊन दे आणि बस।